जामखेड नगर परिषद निवडणुकीत भाजपने रचलेल्या राजकीय षडयंत्रामुळे माझा विश्वासघात केला असून मी चळवळीत काम करतो म्हणून मला त्यांनी नाकारले। मी त्यांना त्यांची जागा दाखवेन असे पत्रकार परिषदेतून स्पष्ट करत जामखेड शहरात कमळ फुलू न देण्याचे सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले यांनी स्पष्ट करत भाजप आणि प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। जामखेड नगर परिषद निवडणुकीत भाजपने रचलेल्या राजकीय षडयंत्रामुळे माझा विश्वासघात झालाय असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले यांनी केला। तसेच आंबेडकरी चळवळीत काम करतो म्हणून माझी उमेदवारी जाणीवपूर्वक नाकारण्यात आली असे दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी आयोजित बैठक आणि पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले। तसेच ऐनवेळी आयात उमेदवारास संधी देत मला डावलले याचा बदला म्हणून कोणत्याच प्रभागात कमळ फुलू न देण्याचा निर्धार मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी केलाय। भाजपने राजकीय डावपेच रचून माझा अपमान केलाय, याची किंमत पक्षाला चुकवावी लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। तसेच प्राध्यापक राम शिंदे यांनी मी आंबेडकरी चळवळीशी जोडलेला असल्यामुळे माझ्यावर अन्याय करत माझी उमेदवारी नाकारली। हा राजकीय सूड भावनेचा भाग आहे, त्यामुळे मी नगर परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहे। जामखेडमध्ये भाजपला 12ही प्रभागात मतदान होऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। आता सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे जामखेडच्या राजकारणात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीत नव्या समीकरणांना सुरुवात होण्याचे संकेत दिसू लागले आहे। त्याला नेहमीच बीजेपी सारखा पक्ष डावलतो, त्याच्यामुळे आपल्याला ध्यान करून लक्ष द्यायचे। जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा उमेदवार असेल त्यालाच मतदान करायचे आणि फुले शाहू आंबेडकर विचाराचा मतदार गेले 12 ते 14 वर्षापासून विकी भाऊ सदाफुले फुले शाहू आंबेडकरच्या चळवळीमध्ये काम करतात। संविधानासारखा मोठा कार्यक्रम घेतात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या नगर परिषदेमध्ये जर विकी भाऊ सदाफुले निवडून आला तर आपल्याला डोईजड होईल। आपल्या हाताखाली वावरणार नाही, आपण म्हणत तसं वागणार नाही, जनतेला न्याय देईल या अनुषंगाने त्याचं तिकीट बीजेपी मधून डावललेलं आहे आणि ते तिकीट डावलल्याच्या कारणामुळे संतप्त भीमसेनी जामखेड तालुका चिडलेला आहे। 1 ते 12 प्रभागामध्ये जबरदस्त काम करून दाखवेल, फुले शाहू आंबेडकर विचाराच्याच उमेदवाराला मतदान घडवून आणेल अशी मी समस्त जामखेड तालुक्याच्या समस्त जामखेड तालुका भीमसैनिकांच्या वतीने सर्वांना गवाही देतो। आम्ही उद्याच्या येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद देखील हीच भूमिका आमची राहणार आहे। आम्ही प्रमुख पक्षाला नाकारलंच आहे, जो आता भूमिका जी सांगितली तीच। आणि मला तिकीट नाकारलं काकू, त्याचं कारण समोर यायला लागलंय की मी माझ्या समाजावर, दलित समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने मोर्चे करतो आणि माझ्या समाजाला, दलित समाजाला, बौद्ध असेल, मातंग असेल समाजाला न्याय देतो म्हणून। आणि विशेष म्हणजे कालच्या नान्नज प्रकरणामध्ये जन आक्रोश मोर्चा काढला, त्या मोर्चाचं नेतृत्व मी केलं आणि त्या मोर्चासाठी दीपक भाई केदार ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष या ठिकाणी आले आणि त्यांनी प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी घणाघात टीका केली, त्याचा राग माझ्यावर काढलाय असं या ठिकाणी आमच्या निदर्शनात आलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही ही भूमिका आमची कायम इथून पुढच्या निवडणुकीमध्ये राहील असंच या ठिकाणी बोलतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTP न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर।